एवढ्या रात्री जण एवढ्या गारट्यात तुम्ही म्हणसाल आता ह्यो कुठे चाललाय, तर त्याचा विषय असा आहे, अण्णांनी मी गारट्या उलट्या शेकोटी करून शेकत बसलोय. तर आमचा रूल असा आहे, इंधन कमी पडलं तर न सांगता ज्याचा नंबर असेल त्यानं घेऊन यायचं. त्याच्यामुळे विषय असा होतो, कोणावरच अन्याय होत नाही. आणि भावांनो, शकता जर मोबाईलवर आवडीची गाणी लावली ना, तर आयुष्यभर असली खतरनाक मजा येते ना, ती मजा अशा शब्दात सांगता येणार नाही. मी आपली इकडे गाणी ऐकतोय आणि अन्य भाऊ इकडे गाणी ऐकत वन टॅप टाकतोय. आणि माझ्या फोनचं वय झाल्यामुळे मी काय गेमच्या नादाला लागत नाही. शिकतच होतो तेवढ्यात मला हुडकत ह्यो साहिल दादा आला. साहिल दादा माझ्याकडे काय काम नाही, तो चाललाय खंडाळा पप्पांना आणायला. रस्त्याच्या कडेला आपलं मी शेकताना त्याला दिसलो आणि तो एवढ्या रात्रीचा एकटाच चालला होता. ते आपल्या रस्त्यानं कोणतरी बोलायला पाहिजे म्हणून मला घेतलं जोडीला. आणि भावानं गाडी गार बी इतकं लागतंय, जणू काय फ्रीजर मध्येच हात ठेवले. त्यामुळे गाडीचं स्पीड काय आमचं 20-25च्या वर जायना. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एवढ्या महिन्याभरात अपघात बिलय रस्त्यानं बघितलं तर, त्यामुळे गाडी पळवाय बिलय बे वाटते. त्यामुळे भावानं तुम्ही बी गाडी दमानीच चालवत जावा. शेवटी दमादमानी का व्हायला पण खंडाळ मध्ये पोचलो आणि इथं बसून साहिल दादाच्या पप्पांची यायची वाट बघतोय. तर साहिल दादाला बी आपल्या फॅमिलीचं मेंबर करून घेतलं.